नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र इयत्ता 12वीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपण आत्तापर्यंत 4 टेस्ट सोडवलेले आहेत. म्हणजेच बोर्ड परीक्षेच्या तयारीच्या माध्यमातून आपण टेस्टची मालिका सुरुवात केलेली आहे. यामध्ये आपल्याला सांगता येतं की आत्तापर्यंत 4 टेस्ट सोडवलेले आहेत. त्यामध्ये 5वी जी काही टेस्ट देण्यात आलेली आहे ती आपण आजच्या तासिकेमध्ये आपण सोडवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं या 5व्या टेस्टमध्ये विचारण्यात आलेला पहिला जो काही प्रश्न आहे, काय प्रश्न आहे तो आपण पाहूया. आता ही टेस्ट मालिका जी काही आहे ती ऑब्जेक्ट टाईपची टेस्ट मालिका आहे आणि या माध्यमातून ॲन्युअलच्या एक्झाममध्ये म्हणजे बोर्ड परीक्षेमध्ये बोर्ड परीक्षा 2022ची तयारी करत असताना 20 गुणाचा क्वेश्चन आपला कव्हर होतो. त्यासोबतच अंतर्गत मूल्यमापनाचे 20 गुण म्हणजे एकूण 40 गुणांसाठी हा आपल्याला सांगता येतं की ऑब्जेक्टिव्हच्या टेस्ट सोडवणं हे आपल्याला फायदेशीर आहे आणि त्या माध्यमातून सहज पद्धतीनं आपल्याला यश संपादन करता येतं. आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला आपण अभ्यासलेला घटक कितपत समजलेला आहे हे देखील आपल्याला या माध्यमातून आपल्याला स्वमूल्यमापनाच्या माध्यमातून जाणून घेता येतं. आणि एखादा घटक नाही समजला तर या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुन्हा त्या घटकाच्या संबंधित असलेले व्हिडिओ पाहून तो घटक पुन्हा आपल्याला अभ्यासता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून 5वी जी काही टेस्ट आहे त्या 5व्या टेस्टमधला पहिला प्रश्न आपण अभ्यासूया. आता पहिला प्रश्न काय देण्यात आलेला आहे, वस्तूंच्या किमतीत घट झाल्यामुळे मागणी नगसंख्येत होणारी वाढ. आता पहा, प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं आपण नीट वाचायचा, तो आपण समजून घ्यायचा. काय दिलेलं आहे, वस्तूच्या किमतीमध्ये घट झाल्याने. किमतीत घट झाल्यानं काय, मागणीच्या नगसंख्येत म्हणजे किमतीमध्ये घट झाल्यानं मागणीमध्ये वाढ झालेली आहे. म्हणजे याचाच अर्थ आपल्याला सांगता येतं की किमतीमध्ये बदल झालेला आहे. किमतीमध्ये बदल झालेला आहे काय म्हणजे काय, इतर परिस्थिती कायम आहे. आणि इतर परिस्थिती कायम असताना जेव्हा किंमत घट झालेली असते त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मागणीमध्ये जी काही वाढ झालेली असते. तर या माध्यमातून आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. मागणीतील वृद्धी, मागणीतील ऱ्हास, मागणीचा विस्तार, मागणीचा संकोच अशा पद्धतीनं आपल्याला देण्यात आलेले पर्याय आहेत. तर आपल्याला सांगता येतं की वस्तूच्या किमतीमध्ये घट झाल्यानं म्हणजे इतर परिस्थिती कायम आहे, फक्त किमतीमध्ये घट झालेली आहे आणि मागणीच्या नगसंख्येत जी काही वाढ होते त्याला आपण मागणीचा विस्तार असं आपण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. यामधला दुसरा जो काही प्रश्न आहे तो काय, उपभोग्य वस्तूंना ही मागणी असते. आता उपभोग्य वस्तूंना ही मागणी असते. आता पर्याय दिलेले आहेत, परोक्ष मागणी, संमिश्र मागणी, प्रत्यक्ष मागणी आणि नियुक्त मागणी. अशा पद्धतीनं हे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे मागणीचे प्रकार दिलेले आहेत, त्यामधून आपल्याला निवडावयाचं आहे. म्हणजे उपभोग्य वस्तूंना कोणती मागणी असते बाबा, तर आपल्याला सांगता येतं की परोक्ष मागणी, त्याला आपण अप्रत्यक्ष मागणी असं आपण म्हणतो. संमिश्र मागणी हा एक मागणीचा प्रकार आहे. त्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष मागणी, आपल्याला सांगता येतं की प्रत्यक्ष आपली गरज भागवण्यासाठी प्रत्यक्ष वस्तूची जी काही मागणी केलेली असते त्याला प्रत्यक्ष मागणी, त्याला आपण डायरेक्ट डिमांड असं आपण म्हणतो. म्हणजे उपभोगी वस्तूंची जी काही मागणी असते ती कोणत्या ह्याच्यामध्ये येते, तिला आपण प्रत्यक्ष मागणी असं आपण म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तिसरा जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे, कोणता दिलेला आहे तो आपण पहिल्यांदा पाहूया. या वस्तूंची मागणी व किंमत यामध्ये समप्रमाणातील संबंध असतो. म्हणजे म्हणजे या वस्तूच्या मागणी व किंमत यामध्ये समप्रमाणातील संबंध असतो. आणि यामध्ये आपल्याला सांगता येतं की पर्याय म्हणून वस्तू दिलेल्या आहेत, सर्वसाधारण वस्तू, गिफेन वस्तू, उत्कृष्ट दर्जाच्या वस्तू, आता नाशवंत वस्तू. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून मागणी विश्लेषण आपण अभ्यासलेलं आहे.
आणि मागणीचा नियम आपण अभ्यासलेला आहे, मागणीच्या नियमाचे अपवाद देखील अभ्यासलेले आहेत, तर आपल्याला माहिती आहे या वस्तूंची मागणी व किंमत यामध्ये, मागणी व किंमत यामध्ये समसंबंध म्हटलेला आहे. सामान्यपणे आपल्याला मागणी विश्लेषणामध्ये माहिती आहे की मागणी आणि किंमत यामध्ये कसा संबंध असतोय, व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. मग इथं काय दिलेलं आहे, वस्तूची मागणी व किंमत यामध्ये समप्रमाणात संबंध असतो, म्हणजे तो मागणीच्या नियमाचा अपवाद आहे. आणि साहजिकच आपल्याला कोणत्या वस्तूच्या बाबतीमध्ये, तर आपल्याला सांगता येतं की गिफेन वस्तू. गिफेन वस्तू म्हणजेच काय, हलक्या दर्जाच्या वस्तू असतात. हलक्या दर्जाच्या वस्तूमध्ये आपल्याला सांगता येतं की वस्तूची मागणी व किंमत यामध्ये समसंबंध म्हटलेला आहे. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाली की हलक्या दर्जाच्या वस्तूच्या बाबतीमध्ये मागणी पण या ठिकाणी कमी होते, म्हणून आपल्याला सांगता येतं की गिफेन वस्तू हे या बाबतीमधलं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. आता पहा, पर्यायी वस्तूंना असणारी मागणी. आता पर्यायी वस्तूंना असणारी मागणी यामध्ये आपल्याला पर्याय दिलेले आहेत, मागणीचे प्रकार दिलेले आहेत. प्रकारामध्ये कोणते, संयुक्त मागणी आहे, संमिश्र मागणी आहे, स्पर्धात्मक मागणी आहे, पूरक मागणी आहे. तर उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे, पर्यायी वस्तू. पर्यायी वस्तू म्हणजे आपल्याला माहिती आहे चहा आणि कॉफी हे एकमेकांना पर्यायी वस्तू आहेत. मग पर्यायी वस्तूंना असणारी जी काही मागणी असते ती मागणी कशी असते, तर ती मागणी स्पर्धात्मक मागणी असते असं आपल्याला सांगता येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. आता यामध्ये पहा, यापुढील जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो काय दिलेला आहे, तर यामध्ये आपल्याला पहा, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा अधिक वस्तू एकच गरज पूर्ण करण्यासाठी मागविल्या जातात, ही मागणी असते. आता मागणीचे या ठिकाणी प्रकार दिलेले आहेत. त्यामध्ये पहा, संमिश्र मागणी, संयुक्त मागणी, स्पर्धात्मक मागणी, आणि आपल्याला सांगता येतं की या पर्यायाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पुढला जो काही आपल्याला दिला आहे अप्रत्यक्ष मागणी, अशा पद्धतीनं हे आपल्याला पर्याय देण्यात आलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, काय म्हटलेलं आहे इथं, गरज एक, म्हणजे एक गरज असते आणि ती भागविण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा अधिक, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंचा वापर केला जातो. म्हणजे जेव्हा आपल्याला सांगता येतं की एकच गरज पूर्ण करण्यासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त वस्तूंना मागणी केली जाते, तिला कोणती मागणी म्हटलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की इथं दिलेलं आहे संमिश्र मागणी, विविध उपयोगी वस्तूंना असलेली मागणी असते. पर्याय दिलेले आहे संयुक्त मागणी, स्पर्धात्मक मागणी, अप्रत्यक्ष मागणी. तर आपल्याला सांगता येतं जेव्हा गरज एक असते आणि ती पूर्ण करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वस्तूंना मागणी केलेली असते, तिला आपण जॉईंट डिमांड किंवा संयुक्त मागणी असं आपण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. आता यामध्ये विचारण्यात आलेला 6वा जो काही प्रश्न आहे तो आहे, इतर परिस्थितीत अनुकूल बदल झाल्यामुळे मागणीत होणारी वाढ. आता पहा, इतर परिस्थितीमध्ये कसं आहे, इतर परिस्थितीमध्ये बदल आहे, तो बदल कसा आहे, अनुकूल बदल झालेला आहे. म्हणजे आपल्याला सांगता येतं याचा अर्थ काय, इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झालेला आहे म्हणजे वस्तूची किंमत कशी आहे, किंमत कायम असताना. इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झाल्याने मागणीत जी काही वाढ होते त्याला आपल्याला सांगता येतं की इथं पर्याय दिले आहेत, मागणीचा विस्तार, मागणीचा संकोच, मागणीतील वृद्धी आणि मागणीचा ऱ्हास म्हटलेला आहे. म्हणजे इतर परिस्थितीमध्ये अनुकूल बदल झालेले आहेत तेव्हा आपल्याला सांगता येतं की मागणीमध्ये वाढ होते, त्याला आपण मागणीतील वृद्धी असं आपण म्हणतो. म्हणजेच पर्याय क्रमांक क हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून 7वा जो काही प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, काय विचारण्यात आलेला आहे 7वा प्रश्न, तर मागणीचा नियम यांनी मांडला. खाली शास्त्रज्ञाची नावं देण्यात आलेली आहे. प्राध्यापक चंबरलिन आहे, ब आहे प्राध्यापक रॅग्नर फ्रिश, क आहे प्राध्यापक मार्शल आणि ड आहे ॲडम स्मिथ. तर आपल्याला माहिती आहे की मागणीचा जो काही नियम आहे,
मागणीचा नियम, लॉ ऑफ डिमांड जो काही आहे तो कोणी मांडलेला आहे? तर डॉक्टर मार्शल यांनी मांडलेला आहे. म्हणून प्राध्यापक मार्शल हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजे क हा त्यामधला योग्य पर्याय आहे असं आपल्याला सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहा, बाजारातील अनेक ग्राहकांची मागणी दर्शविणारे पत्रक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण वैयक्तिक मागणी पत्रक आणि बाजार मागणी पत्रक आपण अभ्यासलेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की वैयक्तिक मागणी जी काही असते एका ग्राहकाने केलेली मागणी असते. बाजार मागणी हे आपल्याला सांगता येतं की बाजारातील अनेक ग्राहकांनी केलेली मागणी असते. आता एकूण मागणी पत्रक यापैकी नाही, अशा पद्धतीनं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर काय दिलेलं आहे? बाजारातील अनेक ग्राहकांचं मागणी दर्शविणारं जे काही पत्रक असतं त्यांना आपण काय म्हणतो? बाजार मागणी पत्रक म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून त्यापुढला जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो आहे 9वा प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की टेस्टमध्ये आपण कमीत कमी 8-10 प्रश्न घेऊन ही टेस्टची मालिका आपण सुरुवात केलेली आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की असे प्रश्न आहेत की ते प्रश्न प्रकारामध्ये कोणत्याही प्रकारामध्ये विचारले जाऊ शकतात. कोणत्याही प्रकारामध्ये म्हणजे आपल्याला सांगता येतं की असंही आपल्याला विचारलं जाऊ शकतं, योग्य पारिभाषिक शब्द सुचवा. आणि त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विविध उपयोगी वस्तूंना असणारी मागणी. मग आपल्याला पारिभाषिक शब्द आपल्याला सुचवायचा असतो. तिथं काही पर्याय दिलेले नसतात. पण आपण अभ्यासण्यासाठी, ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न अभ्यासण्यासाठी या ठिकाणी पर्याय देऊन आपण उदाहरणं आपण सोडवत आहोत. म्हणजे पहा, विविध उपयोगी वस्तूंना असणारी मागणी. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्यक्ष जी काही मागणी असते ती उपभोगी वस्तूंना असलेली मागणी प्रत्यक्ष मागणी असते. संयुक्त मागणीमध्ये आपल्याला माहिती आहे की जेव्हा गरज एक असते आणि एक गरज भागविण्यासाठी अनेक वस्तूंची मागणी करावी लागते तिला आपण संयुक्त मागणी असं आपण म्हणतो. संमिश्र मागणीमध्ये आपल्याला माहिती आहे की कसं आहे, वस्तू अनेक असतात आणि आपल्याला सांगता येतं की इथं आपली गरज जी काही असते, गरजा अनेक असतात आणि वस्तू एक असते. म्हणजे एका वस्तूपासून मानवाच्या अनेक गरजा भागविण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे विविध उपयोगी वस्तू म्हटलेलं आहे त्याला. आणि या माध्यमातून आपल्याला त्याला आपण संमिश्र मागणी असं आपण, परोक्ष मागणी म्हणजे अप्रत्यक्ष मागणी आहे. आता संमिश्र मागणी हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. का? तर विविध उपयोगी वस्तूंना असणारी मागणी. म्हणजे आपल्याला सांगता येतं की इथं कसं आहे, वस्तू एक आहेत आणि गरजा कशा आहेत, इथं अनेक आहेत. म्हणजेच विजेपासून वीज ही आपल्याला, विजेची मागणी ही संमिश्र मागणी असते. दुधाची मागणी ही संमिश्र मागणी असते. विजेच्यापासून आपल्याला सांगता येतं की विविध आपल्या गरजा भागवल्या जातात. शेतीसाठी असेल, त्याच पद्धत घरगुती वापरासाठी असेल, उद्योगासाठी असेल, त्याचा वापर केला जातो. मग विजेची मागणी ही कशी मागणी असते? संमिश्र मागणी असते. म्हणजे विविध उपयोगी वस्तूंना असणारी जी मागणी असते तिला आपण संमिश्र मागणी असं आपण म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या 5वी जी काही टेस्ट आपल्याला देण्यात आलेली होती त्यामधला शेवटचा प्रश्न आहे, एका ग्राहकांची मागणी दर्शविणारे पत्र. आता आपण मागणी विश्लेषणामध्ये आपल्याला सांगता येतं की वैयक्तिक मागणी पत्रक आपण अभ्यासलेलं आहे, बाजार मागणी पत्रक पण आपण अभ्यासलेलं आहे. आणि या माध्यमातून हे पर्याय, एकूण मागणी पत्रक यापैकी नाही, अशा पद्धतीचे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे एका ग्राहकाची मागणी दाखविणारं जे काही पत्रक असतं, एका ग्राहकाची मागणी दाखवली जाते त्या कोष्टकामध्ये, त्या पत्रकामध्ये, त्याला आपण काय म्हणतो? वैयक्तिक मागणी पत्रक असं आपण म्हणतो. म्हणजे पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न सोडवून माझी परीक्षा माझी तयारी, म्हणजे परीक्षा माझीच आहे, तयारी पण माझीच आहे, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपणास
या टेस्ट मालिकेच्या माध्यमातून माझी परीक्षा माझी तयारी या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्याला बोर्ड परीक्षा 2022ची तयारी या पद्धतीनं आपण केलं तर 100% आपण त्या ठिकाणी यशस्वी होणार आहोत, जास्तीत जास्त गुण आपण घेणार आहोत. तर यासाठी आपल्याला सांगता येतं की या टेस्टची मालिका आपण सोडवणं हे अत्यावश्यक आहे. त्याच्यामध्ये सराव आपला चांगल्या पद्धतीनं होतो असं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.